आज आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम भागाचे नेते संतोष वारगड आपल्यासोबत बातचीत करणार आहेत। सरपंच, आता हो घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका काय आहे किंवा आपण कुठून उमेदवारी घेणार आहात काय? साधारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मागचे 5 वर्ष आणि आता चालू प्रलंबित असलेले 4 वर्ष असे 9 वर्ष होऊन गेले निवडणुका नाहीत। आता ह्या निवडणुका 2026 मध्ये सुरू झालेल्या आहेत आणि त्याचा प्रोग्राम आता चालू आहे। नॉमिनेशन अर्ज भरण्याची तारीख संपून गेलेली आहे, छाननी झालेली आहे आणि आता 27 तारखेला नॉमिनेशन अर्ज माघार घेण्याची मुदत आहे। आता सरासरी एकंदरीत निवडणूक ही तयारीच्या टप्प्यामध्ये आलेली आहे। तर मी स्वतः संतोष मच्छिंद्र वारगड, मला माझ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या राज्यातल्या लाडक्या बहिणींचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्राचे प्रदेशचे सचिव संजयजी मोरे साहेब आणि आमचे संपर्क प्रमुख रवी आंबले सर आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख महेशजी चिवटे साहेब यांच्या आदेशाने मला केतुरगाणातून शिवसेनेची उमेदवारी ही जाहीर झालेली आहे आणि AB फॉर्म जोडून माझा हा नॉमिनेशन अर्ज मी दाखल केलेला आहे। बरं, आता आपण केतुरगाणातून अर्ज दाखल केला आहे, पण कुठल्या विषयावर आपण ही लढवत आहात? साधारण मी एक सर्वसामान्य कुटुंबातला परिवारातला शेतकऱ्याचा मुलगा असल्याकारणानं मला प्रत्येक समस्येची जाणीव आहे। मी अनेक वर्ष शेतकरी हितासाठी चळवळीसाठी ग्रामीण पातळीवर काम केलेलं आहे। मी ग्रामपंचायत सरपंचापासून काही चळवळीच्या संघटनेच्या जिल्हा प्रमुखापर्यंत आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला त्यांच्या शेतकरी सेनेमध्ये एक संघटक म्हणून माझ्या पदाची जबाबदारी दिली। त्याच्यामुळं मला शेतकऱ्याविषयी असणारी काही जाण आहे। इतर ग्रामीण भागामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, महिला वर्गांसाठी काही कामं असतील, ही अशी प्रलंबित कामांसाठी मला लोकांपर्यंत आता हे प्रश्न घेऊन जायचं आहे। आता तुम्ही जो उल्लेख केला आमचे नेते महेश चिवटे, तर आता काल तुमचेच दुसरे नेते जयवंतराव जगतापांनी काल निवडणुकीतून आम्ही माघार घेत आहे म्हणून सांगितलं आहे आणि आता ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? जयवंतराव भाऊ जगताप साहेब हे करमाळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी अनेक वेळा अनेक पदांवर भूमिका त्यांनी स्वतःचं अस्तित्व ह्या करमाळ तालुक्याला जिल्ह्याला सिद्ध करून दावलेलं आहे। एकंदरीत आज जयवंतराव भाऊ सारखे व्यक्तिमत्व आमच्यासाठी आदरणीय आणि ज्येष्ठ आहेत। एकनाथ शिंदे साहेबांचा भरोसा विश्वास अजूनही त्यांच्यावर आहे। जगताप साहेब नेहमीच शिवसैनिकांच्या पाठीमागे ह्या निवडणुकीला बरोबर राहतील आणि त्यांना सहकार्य करतील असं मला माझ्यासारख्या शिवसैनिकाला वाटतं। काय आव्हान काय करतात मतदारांना मी एकच आवाहन करतो की कुठल्याही गोष्टीला बोलथापाला बळी पडू नका। आज आपल्या विषयाची, आपल्या कुटुंबाची, आपल्या परिसराची जो आपल्याला सोडवणूक करेल, जो आपल्या कायमस्वरूपी आपल्या बरोबर सुखदुःखामध्ये राहील, आपल्या अडीअडचणीला राहील आणि सर्वांना खात्री आहे की जसं महाराष्ट्र राज्याचे नेते आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे जे योजना आणल्या, आज महिलांसाठी असत्याल, शैक्षणिक मुलांसाठी असत्याल, अनेक आरोग्यविषयी काही योजना असत्याल, ह्या माध्यमातून कामं करण्यासाठी माझ्यासारखा शिवसैनिक ग्रामीण पातळीवर त्या योजना लोकांपर्यंत अजूनही काही अपूर्ण असतील तर पोहोचवण्याचं काम करेल आणि हा भरोसा ठेवून लोकांनी ह्यावेळेस धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून या ठिकाणी 5 तारखेला मतदान करावं। धन्यवाद।